नमस्कार, शुभ सकाळ. विठाई न्यूज उजनी अपडेटमध्ये मी आपलं स्वागत करते. आज 14 जून सकाळी 6 वाजताची उजनीची पाणी पातळी किती आहे, दौंडमधून येणारा विसर्ग आणि उजनीची किती टक्के पाणीवाढ झाली आहे ही माहिती आपल्याला देणार आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावरचा पाऊस आणि उजनी पाणलोट क्षेत्रातील पाऊस याचीही आकडेवारी आम्ही देतो. आज सकाळी 6 वाजता उजनीची एकूण पाणी पातळी ही 486.100 मीटर इतकी झालेली आहे. उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा 36.24 TMC इतका झाला आहे. तर उजनीची टक्केवारी ही -51.18% झाली असून उजनीत गेल्या 24 तासात 1.60% इतका पाणीसाठा वाढला आहे. काल सकाळी 6 वाजता उजनीची टक्केवारी ही -52.78% इतकी होती. ती आज सकाळी 6 वाजता 51.18% इतकी आहे. तर उजनीमध्ये दौंडीतून येणारा विसर्ग 6,677 क्युसेसचा आहे. तो आज सकाळी 6 वाजता 4,101 क्युसेसचा झाला आहे. तर काल दिवसभरामध्ये उजनीवरती पावसाची नोंद झालेली नाही. मात्र पळसजव येथे 22 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावरती सुद्धा पाऊस बरसलेला आहे. भीमाशंकर, खिरेश्वर या ठिकाणी सुद्धा काल दिवसभरात पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान उजनीत अजूनही उपयुक्त पाणी पातळीमध्ये येण्यासाठी 27.42 TMC इतक्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे उजनी धरण आणि उजनीचं पाणलोट क्षेत्र त्याचबरोबर घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार पाऊस होऊन गेलाय आणि उजनी प्लसमध्ये येईल याची आपल्याला अपेक्षा आहे. 7 जूनपासून उजनीचा पाणीसाठा वाढायला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 8.71% इतका पाणीसाठा वाढलाय. अजूनही दमदार पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि लवकरच उजनी प्लसमध्ये येईल ही आपल्या सर्वांना अपेक्षा आहे. उजनी अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. दमदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.